नमस्कार मैत्रिणींनो, तर आज इथे मी मस्त खुसखुशीत जाळीदार गोल कांदा भजी बनवली आहे आणि बाहेर पाऊस पडत असताना अशी गरमागरम भजी खायला सगळ्यांनाच आवडते। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगले भिजवून घ्यायचे आहे। पाणी टाकताना थोडं थोडंच पाणी टाकायचे आहे, नाहीतर पीठ जास्त पातळ होऊ शकते। पीठ भिजवताना थोडे घट्टच भिजवायचे आहे। आता इथे पीठ आपल्याला चांगले एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटे पीठ इथे मी चांगले फेटून घेतलेले आहे। पीठ चांगले फेटून घेतल्यामुळे भजी छान हलकी आणि जाळीदार होते। आता इथे तुम्ही पाहू शकता पीठ चांगले फुलून आलेले आहे आणि पिठाचा कलरही चेंज झालेला आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पीठ थोडे घट्टच भिजवलेले आहे। या पिठामध्ये आपण आता काही मसाले टाकूया। त्यासाठी इथे मी 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, 7 ते 8 बारीक चिरलेली कढीपत्त्याचे पाने, 1 चमचा अख्खे धने खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले ते टाकले आहेत, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून तो टाकला आहे, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकले आहे। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले। सगळे मसाले पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। मिक्स करताना हलक्या हातानेच मिक्स करायचे आहे। आता जास्त काही पिठाला फेटत बसायची गरज नाही। आता इथे पिठामध्ये मसाले चांगले मिक्स करून घेतले आहेत। तर त्यामध्ये आपल्याला फक्त पाव चमचा म्हणजे पाव चमच्यापेक्षाही कमी चिमूटभर इतका सोडा टाकलेला आहे आणि त्यावरच मी 1 चमचा गरम करून तेलाचे मोहन टाकले आहे। एका बाजूला भजी तळण्यासाठी मी तेलही गरम करत ठेवले आहे, त्यातलंच तेल टाकलेलं आहे। चिमूटभर सोडा आणि गरम तेल टाकल्यामुळे भजी छान हलकी होतात आणि क्रिस्पीही होतात। मैत्रिणींनो, तुम्ही एकदा अशा पद्धतीने भजी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची भजी कशी झाली। कढईमध्ये तेलही साधारण गरम करून घेतले आहे। छोटासा पिठाचा गोळा टाकल्यावर लगेच वर येईल इतकेच तेल गरम करून घेतलेले आहे। आता इथे भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। मंडळी, माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता इथे भजी चांगली एका बाजूने फ्राय झाल्यावरच आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत। भजी तळताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवली आहे। मोठ्या आचेवरती भजी तळली तर वरून शिजतील आणि आतून कच्ची राहतील, म्हणून स्लो ते मध्यम आचेवरच गॅस ठेवून भजी फ्राय करून घ्यायची आहेत। भजी तळायला साधारण मला इथे 4 ते 5 मिनटं लागली। आता भजीचा कलर थोडासा लालसर रंगावर आल्यावर इथे मी भजी काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता भजी छान फुललेली आहे। दुसरी भजी देखील मी इथे त्याच पद्धतीने तळून घेतली। ही भजी खूप कमी वेळेत आणि झटपट होते, खायला पण इतकी टेस्टी होते की मुलंही खूप आवडीने खातात। तुम्ही पाहू शकता इथे सगळी भजी मी तळून घेतलेली आहे। ही भजी चटणी किंवा सॉसबरोबरही खायला खूप छान लागते। वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट जाळीदार अशी भजी तयार झालेली आहे। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।